दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मंदिरात सासनकाठी मानकऱ्यांसोबत आलेल्या काही मद्यपी तरुणांनी रविवारी मंदिरात धिंगाणा घातला। करवीर तालुक्यातील परिते येथून सासनकाठी घेऊन 200हून अधिक भाविक ज्योतिबा डोंगरावर आले होते। यामधील सुमारे 15 जणांनी मद्यपान केलं असल्याची माहिती समोर आली आहे। श्रींचा आरती सोहळा सुरू असताना मद्यपी सासनकाठी धारकांनी मंदिरात नाचत आरतीत अडथळा निर्माण केला। तसेच वयोवृद्ध ढोल वादकांची टोपी उडवणे, धोतर फेडण्याचा प्रयत्न करत माकड चेष्टा केली। यास गावकऱ्यांनी आणि मंदिर प्रशासनाने विरोध केल्यानंतर मद्यपी भाविकांनी पुजारी आणि गावकऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली। या घटनेत पुजारी, देवस्थान समितीचे कर्मचारी तसेच काही महिला भाविकांना धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात आले। काही मद्यपी भाविकांनी देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला। परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच मद्यपी सासनकाठी धारकांसोबत असलेले गावातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला। अखेर संबंधित मद्यपी भाविकांनी आपली चूक मान्य करत भाविक, पुजारी आणि देवस्थान कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली। दरम्यान समाज माध्यमांवर या घटनेचे वास्तव न दाखवता पुजारी समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला। याच्या निषेधार्थ आज ज्योतिबा डोंगरावर संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले असून घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। काल मंदिरामध्ये जो प्रकार झाला, सकाळी 8 वाजल्यापासून ते 1-1:30 वाजेपर्यंत परिते गावचे लोक पूर्ण नशेत धुंद होते आणि त्यांनी इथं येणाऱ्या भाविकांना वगैरे भरपूर त्रास दिला। महिला वर्गाची छेडछाड वगैरे केली आणि ह्या गोष्टीचा गुरव समाजाचा अध्यक्ष ह्या नात्याने मी पहिला निषेध करतो। थोडक्यात म्हणजे इथं येणारा भाविक तो सगळ्याच प्रकारचा आहे, पण आपल्यामुळं बाकीच्या यात्रेला त्रास होऊ नये हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं। त्यांनी नशेत असताना काल देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, इथले पुजारी वर्ग वगैरे येणारा भाविक ह्या सगळ्यांनाच त्यांनी त्रास दिला आणि कुणीतरी एका वार्ताहरनं किंवा मीडियामधल्या एका कुणीतरी फक्त एक बाजू बघून ती बातमी सगळीकडं पाठवली। त्याच्यामुळं आमच्या समाजाची नाहक बदनामी विनाकारण झालेली आहे। त्याबद्दल मी ह्या कालच्या गोष्टीचा, ज्यांनी हे सगळं व्हायरल केलं आहे त्यांचा निषेध करतो आणि आज त्याचा निषेध म्हणून गावातील सर्व दुकानदारांनी दुकानं बंद केलेली आहेत। मंदिरं सुरळीतपणे चालू आहेत, भाविकांना कसलाही त्रास न होता दर्शन चालू आहे। सदर घटनेबाबत कोडोली पोलीस ठाण्यात 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामध्ये 15 पुजारी आणि 15 भाविकांचा समावेश आहे। तसेच परिते ग्रामस्थांकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आलाय। जनप्रवास लाईव्हसाठी पन्हाळ्याहून राजू मुजावर।